नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नरेंद्र मोदींच्या शरीरात नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे असेल, पण एक अत्यंत महत्वाचा असा अवयव असतो ज्याला आपण एक चेन ऑफ बोन्स असंही म्हणू शकतो, हाडांची साखळी. आणि त्याचं एकूण वजन हे हार्डली 220 ग्रॅम वगैरे असं काहीतरी असतं, का 2 किलो असं काहीतरी त्याचं वजन असतं. त्याला म्हणतात पाठीचा कणा, किंवा इंग्रजीमध्ये त्याला स्पाईन म्हणतात. तो नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे त्यांच्यामध्ये नाहीये. आता त्याला पर्याय एकच आहे की एक तर त्यांनी असलेली जबाबदारी सोडून द्यावी, नाहीतर भारताच्याच इतिहासामधून काही धडे गिरवून तो अवयव स्वतःच्या शरीरात निर्माण करता येतो का याचा तरी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. कारण होतं काही म्हणजे आता काल डोनाल्ड ट्रम्प यांनी 31व्या वेळेला सांगितलं की भारताबरोबरचं सीज फायर, भारत आणि पाकिस्तान मधलं सीज फायर हे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रेडची धमकी देऊन केलं. बरं, आता ट्रेडची धमकी दिली. ट्रेडची धमकी दिल्यानंतर काय झालं? भारतावरच 25% टेरिफ लादलं. त्याच्यावरती मी एक व्हिडिओ ऑलरेडी केला होता की 25% टेरिफ, त्याच्यावरती आणखीन 10% पेनल्टी, हे 37% वर प्रकरण चाललंय. तेव्हा काही जणांनी माझ्या व्हिडिओवर कॉमेंट करून सांगितलं की 25% अधिक 10% म्हणजे 27.5% होतात वगैरे. अंकगणित मला खूप चांगलं येतं, मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे खूप गणिताचा अभ्यास करावा लागला होता. मी असं सांगितलं, याचं कारण असं की ऑलरेडी 10% टेरिफ आहे, त्यावर ऍडिशनल टेरिफ 25%चं लावलंय आणि त्या सर्वावरती 10% पेनल्टी. म्हणून मी म्हटलं की हे 37%च्या पलीकडे जात आहे प्रकरण, आणि याचा किती गंभीर परिणाम आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती होणार आहे हे लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. आता बघा, हे सगळं करत असताना त्यांनी, डोनाल्ड ट्रम्प यांनी नुसतंच टेरिफ लावलं नाही, त्याच्या पाठोपाठ भारताच्या जिव्हारी लागेल अशी जखम केली आणि टॉन्ट मारला, अपमान केला, किंबहुना भारतीय स्वयंप्रभुतेचा, भारताच्या सॉव्हरेनिटीचा हा अपमान केला. ते असं म्हटले की पाकिस्तान बरोबर आम्ही आता करार केलेला आहे, पाकिस्तानमध्ये आम्ही आता ऑइल एक्सप्लोरेशन करणार आणि मॅसिव्ह रिझर्व्ह त्यांच्याकडचे हे एक्सप्लोर आता करणार. कंपनी कोणती करेल तेवढं फक्त आम्ही ठरवू, आणि कदाचित उद्या भारत पाकिस्तानकडून ऑइल विकत घेईल. हे डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवलं. हा इतका मोठा अपमान आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आय डोंट केअर. इतकं भयंकर वाक्य आहे ते. माझ्यासारख्या माणसाला ते वाचल्यानंतर सुद्धा इतका संताप आला होता की आय डोंट केअर व्हॉट इंडिया डज विथ रशिया, दे कॅन टेक देअर डेड इकॉनॉमीज डाऊन टुगेदर. भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था आहे असं हा डोनाल्ड ट्रम्प म्हणतो, आणि भारताचा पंतप्रधान तोंड सुद्धा उघडत नाही. म्हणजे धिक्कार करायला पाहिजे, डोनाल्ड ट्रम्प यांचा जाहीर धिक्कार करायला पाहिजे. नुसता जाहीर धिक्कार नाही, युनायटेड नेशन्समध्ये धिक्कार करायला पाहिजे. हे भयंकर आहे. अरे कुठेतरी तुम्ही स्वाभिमान, कणा आणि देशाभिमान दाखवणार ना. नुसते फालतूगिरी घोषणा देता राष्ट्र सर्वप्रथम म्हणून. मग राष्ट्रासाठी उभं राहणं, राष्ट्रासाठी स्वतःचा ताठ पाठीचा कणा दाखवणं हे कधी होणार आहे? आणि काही टीव्ही चॅनलमध्ये, म्हणजे ती एक पोरगी नाही का एका हिंदी चॅनलवरती नोटेमध्ये चीप कशी ठेवलेली आहे आणि मग नोटा कशा ट्रॅक केल्या जातील वगैरे बडबड करत होती वेडी. तिने परवा एक चॅनलवरती शो केला, आता जिथे कुठे काम करते, की हे 25% टेरिफला भारतावरती लादल्याचा भारताला कसा फायदा होणार. आता मुद्दाम मी एक लिस्ट ही डाउनलोड केली आहे, आणि त्याच्यामध्ये भारतामधल्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांचा किती टक्के टर्नओव्हर हा अमेरिकेवरती अवलंबून आहे. आणि त्यातली मी काही नावं वाचून दाखवतो. टाटा मोटर्सचा जवळजवळ 15.5% टर्नओव्हर हा अमेरिकन मार्केटवरती अवलंबून आहे. टाटा कम्युनिकेशन्सचा 19% टर्नओव्हर, एकूण टर्नओव्हरच्या 19% टर्नओव्हर हा अमेरिकेवर अवलंबून आहे. टाटा एलेक्सी 31% टर्नओव्हर हा अमेरिकन मार्केटवरती अवलंबून आहे. टेक महिंद्रा 51% टर्नओव्हर टेक महिंद्राचा हा अमेरिकेवरती अवलंबून आहे.
बिर्ला सॉफ्ट 86% टर्नओव्हर अमेरिकेवर अवलंबून आहे. विप्रो 63% टर्नओव्हर अमेरिकेवरती अवलंबून आहे. HCL 66% टर्नओव्हर अमेरिकेवर अवलंबून आहे. सन फार्मास्युटिकल्स 34% टर्नओव्हर अमेरिकेवर अवलंबून आहे. मी ती लिस्ट पण बाजूला ठेवीन. हिंडाल्को 23% टर्नओव्हर अमेरिकेवर अवलंबून आहे. ही एवढी मोठी लिस्ट आहे आणि ही माझ्यासारख्या सामान्य माणसांनी जस्ट इंटरनेटवरती सर्च केलं तर एका सेकंदात मिळालेली ही यादी आहे. किती पर्सेंटेज टर्नओव्हर त्यांचा अमेरिकेवर अवलंबून आहे. आता या टर्नओव्हरवरती जर का ऍडिशनल एवढं ड्युटी लागणार असेल तर यांच्याकडून कोण विकत घेईल. यांचा जो आंतरराष्ट्रीय मार्केटमधला या कंपन्यांचा जो कॉम्पिटिटिव्हनेस आहे, स्पर्धात्मकता आहे, ती तर संपून जाते. म्हणजे एवढी ड्युटी लावल्यानंतर पाकिस्तानपेक्षा भारतात बनलेलं सॉफ्टवेअर महाग होईल. नेपाळमध्ये जे सॉफ्टवेअर बनत असेल त्यापेक्षा भारतातलं महाग होऊन जाईल. याचं कारण याच्यात दुसरी एक यादी आहे. अमेरिकेने जगामधल्या ज्या देशांवरती टेरिफ लावले त्याची ही यादी. त्याचं काय आहे, भारतावरती त्यांनी ऍडिशनल टेरिफ लावलंय 25%. पाकिस्तानवर त्यांनी ऍडिशनल टेरिफ लावलंय 19%. आणि अफगाणिस्तानमध्ये ऍडिशनल टेरिफ लावलंय 15%. आणि मग बाकी काही काही छोटे छोटे देश आहेत. ब्राझील आहे, ब्राझीलवरती 10% लावलाय. इंग्लंडवरती त्यांनी 10% लावलाय. याचा अर्थ या सॉफ्टवेअर कंपन्या किंवा या बाकी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज यांना इतका मोठा टर्नओव्हर अमेरिकन मार्केटवरती अवलंबून असल्यामुळे त्यांना भारतातून त्यांच्या कंपन्या हलवून ब्राझीलमध्ये चालवणं हे परवडेल. 20-25% त्यांचे पैसे वाचतील. आणि मग भारतातल्या रोजगारावरती किती परिणाम होईल. भारतातले इंजिनियर्स ऑलरेडी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे आणि इतकी प्रचंड बेरोजगारी असताना सुद्धा जर अशा कंपन्या बंद व्हायला लागल्या तर नवीन इन्व्हेस्टमेंट येणार नाहीत. आहे या इन्व्हेस्टमेंट बाहेर निघून जातील. पण याची या माणसाला काही पडली आहे का. विश्वगुरू म्हणतो स्वतःला. आणि हे सगळं का घडतंय. म्हणजे भारत सरकारने नुसता एक डेटा असा जाहीर केला, इंडिया सेव्ड $25 बिलियन बाय इम्पोर्टिंग ऑइल फ्रॉम रशिया. मिनिस्ट्रीचा डेटा आहे, बाय रशियन क्रूड ऑइल. $25 बिलियन हे भारताचे वाचले. म्हणजे भारताने क्रूड ऑइल जे इम्पोर्ट केलं होतं ते 2023-24ला 22-23ला $157 मिलियन केलं होतं, बिलियन डॉलर्सचं केलं होतं. त्याच्यानंतर ते $132 बिलियन केलं. $25 बिलियन भारताचे वाचले असं भारताच्या मंत्रालयातर्फे लोकसभेत सांगितलं गेलं. पण मग हे ऑइल कोण इम्पोर्ट करत होतं. यात भारत सरकारचे पैसे वाचले का, नागरिकांचे पैसे वाचले का. नाही. याच्यातलं रिलायन्स इम्पोर्ट करत होतं हे ऑइल आणि त्यांचा प्रॉफिट जवळजवळ $40 बिलियन झाला. $40 बिलियन का झाला. $25 बिलियन वाचले असं सरकार सांगत होतं. याचं कारण असं की स्वस्तामध्ये ऑइल इम्पोर्ट केलं आणि भारतातली किमतीमध्ये 4 आणे सुद्धा कमी केले नाहीत. भारतात आहेत त्या किमतीला पेट्रोल डिझेल विकत राहिले. त्यामुळे त्यांचा प्रॉफिट वाढला. $25 बिलियन तर वाचले. ऍडिशनल $15 बिलियन त्यांना भारतातल्या मार्केटमधून मिळाले. कारण हे सगळे $15 बिलियन आपले, तुमचे, माझ्या नागरिकांच्या खिशातून ओरबाडले गेले. पेट्रोल डिझेलचे दर कमी न करता स्वस्तामध्ये ऑइल मिळून सुद्धा हे फक्त मुकेश अंबानीचा फायदा करून देण्यासाठी रशियाकडून स्वस्तामध्ये ऑइल इम्पोर्ट केलं गेलं. ज्याचा परिणाम आता अमेरिका भारतावरती सँक्शन्स लादणार. त्याच्यातच त्यांनी स्वतः म्हटलं, डोनाल्ड ट्रम्पनी, की रशियाकडून भारताने ऑइल विकत घेतलं. म्हणून आता कल्पना करा, कोणाची मैत्री कोणाला भोवली. आणि हे सगळं का होतंय. कारण या माणसामध्ये पाठीचा कणा नाहीये. MS स्वामीनाथन, ज्यांना याच मोदी सरकारने भारतरत्न दिलं, या MS स्वामीनाथन यांनी लिहिलेलं पुस्तक आहे
84 साली लिहिलं, इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर. आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी असं सांगितलं की 1970च्या वेळेला जो दुष्काळ भारतात आला, त्यावेळेला भारतातल्या नागरिकांची पोटं भरण्यासाठी, त्यांची भूक भागवण्यासाठी म्हणून जबरदस्ती अवास्तव अटी मंजूर करून अमेरिकेबरोबर PL 480 नावाचा एक करार करावा लागला. आणि PL 480 नुसार, तो केलेल्या करारानुसार, त्याला म्हणजे पब्लिक लॉ 480 असं त्याचं अमेरिकेतलं नाव आहे. तर या पब्लिक लॉ 480 प्रमाणे करार करून अवास्तव अटी शर्ती मान्य करून भारताला नागरिकांचं पोट भरण्यासाठी म्हणून इंदिरा गांधींना त्या अटी मान्य कराव्या लागल्या. भारताला अन्नधान्य आयात करावं लागलं. त्याच वेळेला इंदिरा गांधींनी स्वामीनाथन यांना हरित क्रांती भारतामध्ये आणायला सांगितली. 1971 साली भारतामध्ये हरित क्रांती आली. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला. आणि भारत स्वयंपूर्ण केल्यानंतर 71ला अमेरिकेच्या दादागिरीला, रिचर्ड निक्सनच्या दादागिरीला न जुमानता, त्यांच्या धमक्यांना न घाबरता बांगलादेश जन्माला घातला. पाकिस्तानचे 2 तुकडे करून टाकले. नुसतंच हे नाही केलं. भारताने अमेरिकेबरोबर केलेला हा PL 480चा करार आता आम्हाला गरज नाही असं सांगून एकतर्फी धुडकावून लावला भारतातर्फे इंदिरा गांधींनी. हे इंदिरा गांधींनी दाखवलेलं धैर्य होतं. आणि म्हणून मी म्हटलं की नरेंद्र मोदींच्या शरीरात हा जो पाठीचा कणा नावाचा अवयव मिसिंग आहे ना, नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे, तो त्यांनी या इंदिरा गांधींचे धडे गिरवावे इतिहासातले, आणि तो स्वतः निर्माण होतो का हा प्रयत्न करावा. जाऊ द्या, गेल्या खड्ड्यात तो गौतम अदानी आणि त्या अदानीची अमेरिकेतली केस, काही फरक पडत नाही. गौतम अदानीपेक्षा देश कैक पटीनं मोठा आहे, कैक कोट्यावधी पटीनं मोठा आहे. तो तुरुंगात गेला काय आणि तो फासावर गेला काय, काही फरक पडत नाही. पण भारतीयांचं हित, देशाचं हित, राष्ट्राचा अभिमान हा जपणं हे सर्वात मोठं आणि एकमेव कर्तव्य आहे देशाच्या पंतप्रधानाचं. आणि अशी भारताच्या इतिहासातली अनेक उदाहरणं आहेत. गेल्याच एपिसोडमध्ये मी राजीव गांधींचं उदाहरण सांगितलं होतं. पंडित नेहरूंनी, ऑस्ट्रियासारखा देश हा स्वातंत्र्याच्या मागणीसाठी म्हणून पंडित नेहरूंना विनंती करत होता की आमच्यासाठी तुम्ही डिप्लोमसी करा. आणि ऑस्ट्रियावरती रशिया सगट इतर अनेक राष्ट्रांचं त्यावेळेला तिथं त्यांच्या आधिपत्याखाली ऑस्ट्रिया होता. पंडित नेहरूंनी प्रयत्न केले, डिप्लोमॅटिक प्रयत्न केले. रशियाबरोबरची मैत्री असून सुद्धा रशियाला माघार घ्यायला लावली. आणि ऑस्ट्रिया हा स्वतंत्र देश म्हणून जगात जन्माला आला. हा कणा पंडित नेहरूंनी दाखवला होता. अलिप्त राष्ट्र चळवळ उभ्या केली रशिया आणि अमेरिकेच्या विरोधात. 107 देश जगातले एकत्र आणले. नेहरूंनी एकत्र आणलेल्या 107 देशांपैकी एकही देश आज भारताच्या बरोबर नाही ऑपरेशन सिंधूच्या वेळेला. हेही जगाने पाहिलं. म्हणून या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी किमान तो एक 2 किलो वजनाचा पाठीचा कणा हा नाहीये नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे त्याच्यात, पण त्यांनी तो निर्माण करावा. अन्यथा ही जी अख्खी यादी दाखवली एवढ्या सगळ्या भारतातल्या कंपन्यांची, या सगळ्या कंपन्यांच्या टर्नओव्हरवरती परिणाम होईल. ते बिंडोक हिंदी टीव्ही चॅनलवाले आणि सरकारी गुलाम असलेले जे कोण पॉमेरियन मीडिया आहे, मी तर त्यांना गोदी मीडिया पण नाही म्हणणार, पॉमेरियन मीडिया आहे. हा पॉमेरियन मीडिया तुम्हाला हे सत्य सांगणार नाही की एवढ्या कंपन्यांच्या टर्नओव्हरवर परिणाम होईल आणि या सगळ्या कंपन्या मिळून लक्षावधी जणांना थेट रोजगार देतात आणि कोट्यावधी लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्माण करून देतात. यांच्यावरती जर एवढा परिणाम झाला तर या देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय होईल. आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या अक्कलशून्य धोरणामुळे, त्याच्यापेक्षा चांगला शब्द मला सुचला होता, पण अक्कलशून्य धोरणामुळे ते 370 रद्द केल्यामुळे पहिल्यांदा चीन आणि पाकिस्तानला एकत्र आणलं. आणि आता या सगळ्या सिंदूर बिंदूर प्रकरणानंतर अमेरिकेलाही पाकिस्तानच्या सोबत आणून ठेवलं. आता अमेरिका, पाकिस्तान आणि चीन अशा 3 जणांच्या ऍक्सिस सोबत भारत कसा उभा राहणार? भारत उभा तरी राहू शकेल का?
याची आपण कल्पना करा. तुम्हाला काय वाटतंय? या सगळ्या कंपन्यांची यादी मी दाखवली. पाकिस्तानवर किती टेरिफ लावलं, अफगाणिस्तानवर किती टेरिफ लावलं हेही दाखवलं. तुम्हाला काय वाटतं? या देशाचा स्वाभिमान टिकवण्याची धमक या नॉन बायोलॉजिकल प्राण्यामध्ये आहे का? तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओला लाईक करा. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.